आज खूप आनंद जाता आमकां. खरें म्हणल्यार आज एक हो खूब रिकॉर्डा उरपा सारको दीस आसा. ऐतिहासीक नोंद जातली की आज जवळ जवळ रवींद्र भवन सुरू जातकीर जवळ जवळ आमचे म्हाका दिसता 17 वर्सांनी आज ह्या परिशद सभागृहाचें नामकरण लय भास्कर कैलासवासी लक्ष्मणराव उर्फ खापरुमाम पर्वतकर हे नाव ह्या परिशद गृहात आयच्यान आमी हाजें नामकरण करतात. खूब वर्सां पसून हें चाललें आशिल्लें डिमांड, पूण ताका प्रोसेस लागता सदांच एप्रुवलां धाडपाक. म्हणून ह्या वेळार हांव खरेंच कौतूक आमचे 2 कमिटी मेळ्ळे. एक आमचो वायस चेअरमॅन आनी लक्ष्मण परब ह्या दोगांनी फाटल्याक लागून जबाबदारी घेवन हें केल्लें आसा. आनी ताका आमकां म्हणल्यार दामू नायक आनी बाब दिगंबर कामतेची साथ मेळ्ळी, कित्याक तें नांव आमकां गव्हर्मेंट कडल्यान एप्रूव. ह्या दोगांनी तितल्याच मनार घेतल्यान हे आयचो हो सुवाळो आमकां दिश्टी पडटा. कुटुंब आनी हांगा जमलेले सगळे रसीक रवींद्र भवन मडगांव एक बरें काम केलें की अशें एक व्यक्ती गोंयांत जावन गेली ही आमी सुद्दां पळोवना, पूण आतां आमकां कळ्ळें की ते कितले एक बरे व्यक्ती हांगा जावन गेले. आनी ही खरंच तेका एक तेंच्या फॅमिलीक हे एक सत्कार जावन आसा. कारण फुडल्या पिळगेक सुद्दां खापरुमाम पर्वतकर कोण आसलो हे ह्या सभागृहांत जेन्ना जेन्ना येतले तेन्ना तांकां याद जातली की हो मनीस कोण आसलो. आनी ते खातीर अत्यंत म्हत्वाचें आसलें की अशा व्यक्तीक रवींद्र भवनाच्या कमिटीक सगळ्यांचे अभिनंदन करता की तुमी बरें काम केलें. आनी चड उलिनासतना आयच्या ह्या समारंभाक खरोखरच एक आदरणीय व्यक्तीचें नांव दिल्या बद्दल देव बरें करूं. अत्यंत सुंदर असो कार्यक्रम रवींद्र भवनात ऑर्गनायज केला. खरें म्हणल्यार राजू तालक, मनोहर बोरकार, ताचे सगळे कमिटीचे मेंबर हांचे हांव अभिनंदन करता. खरें म्हणल्यार हो कार्यक्रम आनीकय बेगीन जावपाक जाय आशिल्लो, पूण जालो. देर आई दुरुस्त आई म्हणटा पळय तसो कितेंय जावं, पूण तांचें अभिनंदन करता की तांणी एक बरें डिसिजन घेतलें. सरकारान आनी राजू स्वता कलाकार, ताकाय म्हणजे खबर आसा आनी म्हणून हे घडून आयलें अशें हांव मानता. आनी ह्या कार्यक्रमाक आज आमचे बरोबर खास तांची नात आसा श्रीमती वनमाला ताई पर्वतकर. ताचे खातीर स्पेशल आयिल्ले आसा तालयुगी पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर. तांचे दुसरे हे आसात उल्हास वेलिंगकरजी पंडीत, आमचो नावेलीचो आमदार उल्हास तुयेंकर, बाब राजेंद्र तालक, रवींद्र भवनाचो अध्यक्ष उपाध्यक्ष बाब मनोहर बोरकार. हांगा खुबशे बाब पर्वतकाराचे नातू आसात. तांचे हांव मनोनीत तांकांय येवकार दिता. कित्याक मुद्दम सगळे जाण आयल्यात, खंय खंय पयस आसल्यार सुद्दां ते मुद्दम ह्या कार्यक्रमाक आयले म्हणून तांचे स्वागत करता. गोंय ही कलाकारांची भूमी आनी ह्या कलाकाराच्या भूमीत म्हाका काही वर्सां 8 वर्सां काय 9 वर्सां कला आनी संस्कृती मंत्री म्हणून काम करपाची संदी मेळ्ळी. हांव स्वताक भाग्यवान समजता की तातूंतल्यान म्हज्या लक्षांत आयलें की गोंयांतल्यान केदे व्हडले कलाकार आख्ख्या देशाक दिल्या. गोवाज कॉन्ट्रिब्युशन इन द फील्ड ऑफ आर्ट एंड कल्चर इज इमेन्स अशें म्हटल्यार फास्ट ठरपाना. म्हाका खूब जाणांचो सत्कार करपाचो संदी मेळ्ळी. आनी अशा ह्या ख्यातनाम कलाकारां भितर एक कलाकार जो नामनेचो जावन गेलो तो म्हणजे लय भास्कर कैलासवासी लक्ष्मणराव उर्फ खापरुमाम पर्वतकर. ताचे बद्दल खूब जाणांनी सांगलें उलयता आसतना, ताचे नातींनीय सांगलें की तो येदो केदो व्हडलो मनीस आशिल्लो. आनी गोविंद भगत ताणें अत्यंत सुंदर अशा शब्दांनी आज हो कार्यक्रम कंप्लीट केला. ताणें ताजें डिस्क्रिप्शन केलें की आज कितें जाता, आमी सगळे बारीक कितें जाता जाल्यार आमकां पब्लिसिटी जाय आसता. आमी सगळे पब्लिसिटीक हे जाल्ले आसात, अपापिले आसात. पूण तो एक कलाकार असो जालो की ताणें आपले
पब्लिसिटीकडे लक्ष दिलं ना. म्हणजे त्यांनी सांगितलं की सगळे जे मानपत्र दिले ते सुद्धा आम्ही मानपत्र दिलं ना, मिळतात मानपत्र घेऊन सगळ्या मुखांवर दाखवले. पण त्या मानपत्राची कितल्याशा कलाकारांची सही आशिल्ल्यो त्या मानपत्र सुद्धा बोल्सांत घालून दवरले. म्हणजे त्या काळात केदो व्हडलो आर्टिस्ट, केदो व्हडले ताचे काळीज आसतले हे आमी सगळ्यांनी चिंतपाक जाय. आनी म्हणून अशा ह्या ख्यातनाम कलाकाराचे नाव ह्या परिषद ग्राहक किंवा सभागृहाक देऊन रवींद्र भवन मोठे झाले अशें हांव म्हणटा. की असे कलाकार हे आयच्या मुखावेले जनरेशनाक आदर्श जाता. मी एज्युकेशन फिल्डामध्ये बोलताना नेहमी म्हणतो की आपल्याकडे आदर्श नाही म्हणतात. मी म्हटलं रघुनाथ माशेलकरांना आदर्श ठेवा. मी मुलांना म्हणतो रघुनाथ माशेलकरांसारख्या सायंटिस्टना आदर्श ठेवा तुमच्या डोळ्यापुढे आणि काम करा. फॉरगेट अबाउट इट. तसंच ह्या क्षेत्रामध्ये काम करता असं लक्ष्मणराव अपूर्वा परतकर यांच्यासारख्या कलाकारांना आदर्श ठेवा आणि तुम्ही कलेची सेवा करा. आपोआप पुढे येतील. आम्ही सर्व पर्वतकर भावंड यांची आभारी आहोत. ह्यापूर्वी पहिला कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2011 मध्ये रवींद्र भवनमध्ये खापरोवाम तालवाद्य महोत्सव, दुसरा कार्यक्रम 20-21 फेब्रुवारी 2016 मध्ये कला अकादमी गोवाद्वारा खापरोवाम पर्वतकर ताल महोत्सव आयोजित केला होता. आज 27-28 डिसेंबर 2025 तिसरा कार्यक्रम रवींद्रमध्ये होत आहे. हे आम्हा सर्व पर्वतकर परिवारांसाठी अभिमानास्पद आहे. हे खापरुमाम कोण होते? लय भास्कर लक्ष्मणराव पर्वतकर यांचेच नाव खापरुमाम होते. माझे बाबा श्री रामकृष्ण लक्ष्मणराव पर्वतकर यांच्यामुळे आम्हाला एवढेच माहीत होते की ते आमचे आजोबा आहेत. परंतु बाबांना लवकरच देवाज्ञा झाली, त्यामुळे आजोबांबद्दल आम्हाला जास्त काहीच माहीत नव्हतं. खूप वर्षानंतर आजोबांबद्दल अनेक लेख वाचायला मिळाले. त्यात आजोबा कुशल गायक होते, कुशल सारंगी वादक होते, कुशल पखावजवादक, तबलावादक, उत्तम घुमट वादक होते अशी माहिती मिळाली. अकस्मात लयीच्या क्षेत्रात त्यांच्या मनात काही प्रश्न आले. ते त्यांनी त्यांचे काका व गुरु श्री हरिश्चंद्रजींना विचारले. त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही आणि तिथूनच त्यांची लयीच्या क्षेत्रात तपस्या सुरू झाली. तिथूनच लयीचे विकट तत्व साध्य करून त्यांनी मोठ्या मोठ्या संगीत विद्वानांना चमत्कृत केले. कालाच्या गतीला मापणारे खापरुमाम एक योगी होते. लयीच्या क्षेत्रात साधनात मग्न त्यांच्यासारखा कुणीच झाला नाही व पुढेही होणार नाही असे उद्गार सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रविशंकरांचे आहेत. लयविद्या ही खापरुमामची स्वतः साधना करून प्राप्त केलेली विद्या. त्याच क्षेत्रात अद्भुत चमत्कार करून प्रेक्षकांना चमत्कृत करणारे खापरुमाम यांचे गोमंतक व मुंबईमध्ये अनेक सत्कार झाले. सर्व संगीत कलाकारांनी त्यांना लय भास्कर, ताल कंठवणी अशा अनेक पदव्या दिल्या. माझे बाबा सुद्धा ते पण चांगले तबलावादक होते आणि त्यांना काशी हिंदू विश्वविद्यालय, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पंडित ओंकार ठाकूरांनी तबला प्रोफेसर नियुक्त केलं होतं. माझे बाबा गातही होते, छान तबलाही वाजवायचे, छान चित्रकारही होते आणि तिथे त्याची प्रोफेसर पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे बाबा बनारसला गेल्यावर आम्ही सगळीजणं बनारसला गेलो. जवळजवळ 65 वर्ष आम्ही बनारसमध्ये राहिलो आणि त्यानंतर मी आज जे बोलते त्यात मराठीत खूप चुका होऊ शकतात, तुम्ही मला क्षमा करा. आणि नंतर काय झालं, बाबा गेल्यानंतर पुष्कळ वर्षाने असं माहीत झालं की आजोबा कुणीतरी मोठे होते, पंडित देवधरांचं पुस्तक मी वाचलं. त्याच्यात आजोबांविषयी जो लेख वाचला, आजोबांचं देवधरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आजोबांनी जे जे प्रश्न विचारले त्याची जशी उत्तरं दिलेली ती उत्तरं वाचून मला काहीच कळणार की हे काय आहे. मग मी काय केलं, सगळे त्यांचे लेख गोळा केले
आणि सगळे गोळा करून मी त्याचं हिंदीत ट्रान्सलेशन केलं आणि ते ट्रान्सलेशन लय ब्रह्म के उपासकत्वय हे पुस्तक मी लिहिलं. त्यात आजोबांविषयी पूर्ण माहिती, त्यांनी काय काय लयीचे चमत्कार दाखवले ते सगळं वर्णन त्या पुस्तकात आहे आणि त्याचा अनुवाद मी हिंदीमध्ये केलेला आहे. आणि त्या हिंदीच्या पुस्तकात खाबरूमामांच्या लयीच्या चमत्काराचं संपूर्ण वर्णन त्या पुस्तकात आहे. ताका तुवें एक म्हयनभर रेस्ट दिवपा पडटलो आनी तेगे टॅबलेट मातशें सारकी दी तेका, ते ब्लड प्रेशरा टॅबलेट सकाळचे एक रातचे एक. आं आतां दी तेका टॅबलेट पयली. ओके, देव बरें करूं. मोगाना सोन बरें जिवीत सुखी खरें शीतलकायचें वारें काळजान आसता पुरें. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.